नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मित्रो, आजचा जो लेसन आहे यामधील आपण पूर्वीला जे मूलभूत हक्क बघितले होते, ठीक आहे. तर सुरुवातीला आपण कलम 12 ते 18 पर्यंत जे मूलभूत हक्क बघितले, म्हणजे समतेचा हक्क जो आहे तर तो आपण कंप्लीट केला. या पार्टमध्ये आपण स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तर तो बघणार आहे, ठीक आहे. म्हणजेच कलम क्रमांक 19 ते 22 पर्यंत जी भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचे हक्क दिली आहे, तर त्याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला बघूया की कोणकोणती स्वातंत्र्याची हक्के आहेत. तर कलम 19 मध्ये दिलं आहे की 6 हक्कांचे स्वातंत्र्य जे आहे तर ते आपल्याला दिले. ते प्रत्येकी 6 हक्क कोणकोणते आहेत तर ते बघून घेऊ. त्याचप्रमाणे कलम 20 मध्ये गुन्ह्याबाबत दोषी ठरविण्याबाबतचा किंवा संबंधातील संरक्षण. कलम 21 जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे हक्क, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचबरोबर कलम क्रमांक 21A प्राथमिक शिक्षणाचा हक्क, हा हक्क कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आला, ठीक आहे. हा देखील महत्त्वाचा आहे, कारण की यासाठी नवीन घटना दुरुस्ती जी आहे तर ती करण्यात आली होती आणि शिक्षणाला मूलभूत हक्क, त्याचप्रमाणे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि आपले मूलभूत कर्तव्य यामध्ये त्याचा अंतर्भाव जो आहे तर तो करण्यात आला होता. त्याचबरोबर कलम 22 मध्ये दिलं आहे की काही बाबतीत अटक किंवा स्थानबद्धतेविरुद्धचा हक्क, ठीक आहे. तर हे सर्व हक्क जे आहेत तर ते आपण एकामागे एक बघणार आहोत. सुरुवातीला आपण जे कलम क्रमांक 19 नुसार जी 6 हक्के दिली आहे स्वातंत्र्याची, तर ती कोणती कोणती आहे तर ती बघू. तर त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्वक आणि निशस्त्र सभा भरविण्याचे स्वातंत्र्य, संस्था किंवा संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. सुरुवातीला जर का आपण विचार केला, जेव्हा राज्यघटना तयार झाली तेव्हा फक्त संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचे हक्क होते. त्यानंतर त्यामध्ये एक घटना दुरुस्ती करून सहकारी संस्था स्थापन करण्याचे हक्क जे आहे तर ते देखील टाकण्यात आले. तर ती घटना दुरुस्ती कोणती होती ही देखील आपण पुढे बघूयाच. त्याचबरोबर भारतामध्ये कुठेही मुक्तपणे संचार करण्याचा हक्क, भारतामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचा हक्क. तर संचार करणे आणि वास्तव्य करणे म्हणजे काय होते, तर संचार करणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरणे, आणि वास्तव्य करणे म्हणजे काय की तो व्यक्ती एका गावाचा असेल तर तो दुसऱ्या राज्यामध्ये किंवा भारतामध्ये कुठल्याही भागामध्ये जाऊन तो त्या ठिकाणी राहू शकतो परमनंटली, ठीक आहे. आणि संचारामध्ये आपण कसं टेम्पररी राहतो ना, म्हणजे काही दिवसांसाठी आपण त्या गावाला भेट देतो, त्यानंतर पुन्हा दुसऱ्या गावी जातो, अशा प्रकारे, ठीक आहे. त्याचबरोबर कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार आणि उद्योग करण्याचा हक्क, ठीक आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. आता बघूया की आपण की जे प्रत्येक हक्क दिले आहे आपल्याला कलम क्रमांक 19ने, त्यापैकी पहिला जो होता म्हणजे तो भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तर यामध्ये अजून काही हक्क जे आहे तर ती देण्यात आली आहे. त्यामध्ये जर का बघितलं की स्वतःच्या तसेच इतरांच्या दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे हक्क आहे, मुद्रण स्वातंत्र्य, व्यापारी जाहिरातींचे स्वातंत्र्य, दूरध्वनी संभाषणाची नोंद करण्याविरुद्धचा हक्क, ठीक आहे. त्याचप्रमाणे दूरचित्रवाणीवर प्रक्षेपण करण्याचा हक्क, राजकीय पक्ष किंवा संघटनांनी पुकारलेल्या बंद विरोधीचा हक्क, म्हणजे कोणतीही राजकीय संस्था असेल किंवा राजकीय पक्ष असेल, एखादी संघटना असेल, त्यांनी भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद पुकारला असेल, ठीक आहे. म्हणजे एका दिवसासाठी आपण बऱ्याचदा बघतो की काही गोष्टींसाठी महाराष्ट्र हा बंद राहतो, तर त्याविरुद्ध लढण्याचा हक्क देखील आपल्याला आहे. त्याचबरोबर सरकारी कामकाजाची माहिती करून घेण्याचा हक्क, म्हणजेच आपला RTIचा जो ॲक्ट आहे तर यामधून आपल्याला कळते, ठीक आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, ठीक आहे. तर मला सांगा की हा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट केव्हा संमत झाला, कमेंट करून सांगा मला, ठीक आहे. त्याचबरोबर शांत राहण्याचा हक्क, वृत्तपत्रांवर मुद्रणपूर्व निर्बंधाच्या विरुद्धचा हक्क आणि निर्देशन व धरण्याचा पण संप करण्याचा नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही निर्देशन करू शकता, ठीक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर त्यासाठी तुम्ही रस्त्यावर येऊ शकता, परंतु संप करू शकत नाही, ठीक आहे. कारण की संप केल्यामुळे अर्थव्यवस्था जी असते तर ती विस्कळीत बनते, त्यामुळे संप करण्याचा हक्क जो आहे तर तो देण्यात आलेला नाही.
आता बघूया दुसरा होता शांततापूर्वक निशस्त्र सभा भरविण्याचा हक्क. जसं की तुम्हाला या ठिकाणी या इमेजमध्ये दिसूनच येते की काही जे लोक आहेत तर ते एका ठिकाणी जमा झाले आहे आणि ते सगळे निशस्त्र आहे, बरोबर. तर या ठिकाणी इमेजवरून तुम्हाला क्लिअरच झालं असेल. तर भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही निशस्त्र सभा भरवू शकता, परंतु त्यामध्ये काही देखील पॉईंट्स आहे. जसं की ही जी सभा आहे तर ही केवळ सार्वजनिक भूमीवरच उपभोगता येते. म्हणजे हा जो हक्क आहे तर तो आपल्याला सार्वजनिक भूमीवर उपभोगता येते, कारण की सार्वजनिक भूमी ही प्रत्येकासाठी आहे. जर का आपण विचार केला की एक व्यक्ती आहे तर त्याच्या घराच्या बाजूला एक मोठी जागा आहे जी सार्वजनिक नाही, दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची आहे, आणि त्याने विचार केला की आपण या ठिकाणी सभा भरवूया, तर तो जो त्या जागेचा मालक आहे तर तो त्याला नकार तर देणारच आहे ना. यासाठी केवळ सार्वजनिक भूमीवर आपल्याला हक्क जो आहे तर तो उपभोगता येतो. त्याचप्रमाणे यामध्ये संप करण्याचा अधिकार जो आहे तर त्याचा समावेश होत नाही. आणि एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावी लागते की भारताचे सार्वभौमत्व व अखंडता आणि संबंधित क्षेत्रातील वाहतुकीचे व्यवस्थापन धरून सार्वजनिक सुव्यवस्था या दोन कारणांसाठी, ठीक आहे, म्हणजे एक म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था आणि दुसरं म्हणजे भारताचे सार्वभौमत्व व अखंडता, या दोन कारणांसाठी राज्य जे आहे तर त्या हक्कावर वाजवी बंधने जी आहे तर ती घालू शकते. ठीक आहे, म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की आपल्याला एखादी मिरवणूक काढायची असेल तर त्यासाठी रूट जो आहे तर तो रूट आपल्याला दिलेला असतो आणि त्या रूटनुसारच आपल्याला जावं लागते, बरोबर आहे. हे कशासाठी करते, कारण की सार्वजनिक सुव्यवस्था व्हावी यासाठी, त्याचबरोबर भारताचे सार्वभौमत्व व अखंडता जी आहे तर ती तशीच अबाधित राहावी यासाठी. यानंतर आपण बघूया की संस्था वा संघटना स्थापन करण्याचा हक्क. तर यामध्ये संस्था किंवा संघटना केवळ स्थापन करणे नव्हे तर तिच्याशी संबंध ठेवण्याचा हक्क देखील आहे. यात संस्था किंवा संघटना स्थापन न करण्याचा किंवा त्यात सहभागी न होण्याचा असा नकारात्मक अधिकार किंवा हक्क हा सुद्धा अंतर्भूत आहे. म्हणजे एखादा व्यक्ती त्याला वाटत असेल तर ती संघटना किंवा संस्था स्थापन तर करू शकतो, आणि एखाद्या व्यक्तीला वाटत असेल तर तो त्या संस्थे किंवा संघटनेमध्ये सहभागी होऊ देखील शकत नाही. म्हणजे कुणी त्याला फोर्सफुली त्या संघटनेमध्ये किंवा संस्थेमध्ये घेऊ शकत नाही, ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी देखील सरकार जे आहे तर ते दोन कारणावरूनच जी वाजवी बंधने आहे तर ती घालत असते, ते म्हणजे भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता. तर या तीन कारणांसाठी राज्य या अधिकारावर वाजवी बंधने जी आहे तर ती घालू शकते. आणि येथे फक्त संस्था वा संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे, परंतु त्यांना मान्यता मिळवून घेण्याचा हक्क नाही, ठीक आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जी आहे तर ती एखादी संस्था जी आहे तर ती स्थापन करू शकतो, आणि आपल्याला माहिती आहे की संस्थेला मान्यता देण्याचे अधिकार जे आहे तर ते गव्हर्नमेंटला असते, ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला जर वाटत असेल तर ती त्या संस्थेला मान्यता देऊ शकते किंवा देण्याचे नाकारू देखील शकते. म्हणजेच मान्यता मिळवून घेण्याचा हक्क जो आहे तर तो आपल्याला आहे नाही. यानंतर बघूया की भारतीय प्रदेशामध्ये मुक्तपणे संचार करण्याचा हक्क, ठीक आहे. तर जसं की आपण बघतो की आपण जे आहे तर आपल्या भारतीय प्रदेशामध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो, कोणत्याही ठिकाणी संचार जे आहे तर ते करू शकतो, परंतु यावर बंधने केव्हा येतात हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, आणि हा क्वेश्चन्समध्ये विचारण्यात आलेला पॉईंट आहे. तर यामध्ये सर्वप्रथम म्हणजे सार्वजनिक जनतेचे हित, आणि दुसरं म्हणजे अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण. जसं की आता आपण बघतोय की जिकडे तिकडे कोरोना पसरलेला आहे, बरोबर, आणि गव्हर्नमेंटने काय केलं आहे की मुक्त संचारावर बंदी जी आहे तर ती घातली आहे, ठीक आहे. तर हे याचा अर्थ काय की सार्वजनिक जनतेचे हित या गोष्टीला लक्षात ठेवून सरकारने म्हणजेच आपल्या गव्हर्नमेंटने मुक्त संचारावर बंदी जी आहे तर ती सध्या घातली आहे. त्यामुळेच आपण बघू शकतो की कोणत्याही प्रकारच्या रेल्वे असेल, बसेस असेल किंवा इतर वाहतुकीच्या सोयी ज्या आहेत तर त्या बंद करण्यात आल्या. फक्त जिल्ह्यामध्ये सुरू आहे, आणि जिल्ह्यामध्येच एखादा व्यक्ती जो आहे तर तो सध्या फिरू शकतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे एखादा प्रदेश जो अनुसूचित जमातीचा असेल, जसं की आपल्याला माहिती आहे की अंदमान निकोबार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जमाती ज्या आहेत तर त्या राहतात. त्याचप्रमाणे जे आपण म्हणतो की जे
आदिवासी जमाती आहे तर ते राहत असतात, तर त्यांच्या हिताच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी जाण्यासाठी बंदी जी आहे तर ती घालण्यात येते. जसं की अंदमान आणि निकोबार या प्रदेशामध्ये तुम्हाला जर का आदिवासी जमातीच्या भागामध्ये जायचं असेल तर सुरुवातीला परमिशन जी आहे तर ती घ्यावी लागते. ठीक आहे. त्याचप्रमाणे संचाराच्या स्वातंत्र्याचे 2 पैलू आहेत. एक म्हणजे अंतर्गत संचार आणि दुसरा म्हणजे बहिर्गत संचार. तर कलम 19 नुसार फक्त आपण भारतामध्ये कोठेही, म्हणजे भारताचा जेवढा काही प्रदेश आहे, ठीक आहे, हा श्रीलंका नाही आहेत, तर या भारताच्या संपूर्ण प्रदेशामध्ये आपण कोठेही फिरू शकतो. हे कलम क्रमांक 19 नुसार आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे. आणि बहिर्गत संचार म्हणजे काय, की भारतातून आपल्याला दुसऱ्या देशामध्ये जाणे, तर ते कलम क्रमांक 21 मध्ये आहे. हा 2 महत्त्वाचे डिफरन्स आहे, तर त्यासाठी तुम्ही हे दोन्ही पॉईंट जे आहे तर ते लक्षात ठेवा. यानंतर बघूया की भारतामध्ये कोठेही वास्तव्य करण्याचा हक्क. ठीक आहे, म्हणजे भारतामध्ये कोणताही व्यक्ती जो आहे तर कोणत्याही ठिकाणी जमीन जी आहे तर ती खरेदी करू शकतो आणि त्या ठिकाणी राहू शकतो. तर देशाच्या कोणत्याही भागात तात्पुरते राहण्याचा हक्क, त्याचप्रमाणे कायमचे राहण्याचा हक्क जो आहे तर तो या कलमानुसार आपल्याला मिळालेला आहे. तर सर्वसाधारण जनतेचे हित आणि अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण या कारणामुळे राज्य जे आहे तर ते वाजवी बंधने जी आहे तर ती घालू शकते. जसं की आपण बघू शकतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमधून, त्याचप्रमाणे बिहारमधून, ठीक आहे, त्याचप्रमाणे आपण बघू शकतो आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, तर इत्यादी राज्यांकडून आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर जे आहे तर ते होत असते. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये. तर याचाच अर्थ काय, की हे जे लोक आहे तर हे आपल्या ठिकाणी तात्पुरते वास्तव्य करण्यासाठी किंवा कायमचे वास्तव्य करण्यासाठी स्थलांतरण जे आहे तर ते करत असते. ठीक आहे, म्हणजेच यावरून आपण कोणालाही आपल्या महाराष्ट्रातून बाहेर काढू शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे की ते भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तव्य किंवा कायमचे वास्तव्य जे आहे तर ते करू शकते. बरोबर. यानंतर बघूया की कोणताही उद्योगधंदा करण्याचा हक्क. तर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने राज्य सरकार या हक्कावर देखील वाजवी बंधने जे आहे तर ते घालू शकते. ठीक आहे, तर कोणत्याही प्रकारचा उद्योगधंदा करण्याचा हक्क म्हणजे काय, की समजा एखादा व्यक्ती अशिक्षित असेल तर तो डॉक्टरचे जे हॉस्पिटल असते तर ते टाकू शकते का, किंवा तो एखाद्या टेक्निकल काम असेल, इंजिनिअरिंगचं काम असेल तर ते करू शकते का, नाही ना. ठीक आहे, तर यासाठी सरकार जी आहे तर ती यावर वाजवी बंधने जी आहे तर ती देखील घालू शकते. शिवाय राज्याला देखील काही अधिकार जे आहे तर ते देण्यात आले. ठीक आहे, तर कोणताही धंदा, व्यापार किंवा उद्योग करण्यासाठी राज्य व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्हता जी आहे तर ती निश्चित करू शकते. नाहीतर काय होईल की कोणताही व्यक्ती येईल आणि तो काय करेल, एखादं क्लिनिक जे आहे तर ते सुरू करेल. तर आपण त्या ठिकाणी जाऊ का, ज्या व्यक्तीला अनुभवच नाही, ठीक आहे, ज्या व्यक्तीला त्या गोष्टीबाबत अनुभव नाही, त्याचप्रमाणे व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्हता नाही, तर आपण अशा व्यक्तीकडे कशासाठी जावे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्या जीवाला धोका जो आहे तर तो निर्माण होईल ना. यासाठीच व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्हता जी आहे तर ती टाकण्यात येत असते. त्याचबरोबर पूर्णतः किंवा अंशतः नागरिक वगळून किंवा इतर पद्धतीने राज्य स्वतःच कोणताही व्यापार, धंदा किंवा उद्योग जे आहे तर ते करू शकते आणि सेवा देऊ शकते. जसं की आपण बघू शकतो की बरेचसे जे उद्योग आहे, मोठे मोठे स्टील प्लांट्स असेल किंवा इतर काही असेल, तर ह्यामध्ये गव्हर्मेंट जी आहे तर ती गव्हर्मेंट देखील उद्योग जे आहे तर ते करत असते. बरोबर. तर हीच गोष्ट सांगण्यात आली यामध्ये की पूर्णतः सरकारच्या मालकीचे किंवा अंशतः सरकारच्या मालकीचे नागरिकांना वगळून किंवा इतर पद्धतीने राज्य जे आहे तर ते स्वतःचा कोणताही व्यापार, धंदा किंवा उद्योग जे आहे तर ते करू शकते. तर या हक्कांमध्ये नैतिक किंवा घातक व्यवसाय, व्यापार, उद्योग आणि धंदा करण्याच्या हक्काचा समावेश होत नाही. ठीक आहे. अनैतिक व्यापार म्हणजेच काय, की एखादा व्यक्ती ड्रग्सची तस्करी करत असेल, ठीक आहे, तर तशा प्रकारचे जे धंदे आहेत जे गव्हर्नमेंटने बॅन केलेले आहे तर ते करू शकत नाही. हाच या पॉईंटचा अर्थ होतो. ठीक आहे, म्हणजे कोणीही आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचे ड्रग्स असेल किंवा इतर मादक द्रव्य जी असतात ज्यावर सरकारने बंधने घातली आहे की ती आपल्या भारतामध्ये सेल होणार नाही, तर तशा प्रकारची उद्योगधंदे करण्याचा हक्क नाही आहे. ठीक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना, अनअकॅडमी या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मबद्दल तुम्ही ओळखतच असाल. ठीक आहे, तर याच प्लॅटफॉर्मवर
एक नवीन बॅच जी आहे तर ती सुरू करण्यात आली आहे, जिचं नाव आहे लक्ष्य राज्यसेवा प्रिलिम्स 2020. ही बॅच 23 जूनपासनं सुरू होते. ठीक आहे, 23 जूनपासनं ही बॅच सुरू होणार आहे. यामध्ये जर का आपण बघितलं ते त्याचे कोणते फायदे आहेत तर ते मी तुम्हाला सांगतोच. पण सुरुवातीला आपण बघून घेऊ की कोणकोणते शिक्षक जे आहे किंवा एज्युकेटर्स जे आहेत तर ते शिकवणार आहे. तर यामध्ये प्रकाश इंगळे सर पॉलिटी, सौरभ सोनवणे सर इकॉनॉमिक्स, भूषण धूत सर सीसॅट, राहुल देशमुख सर जनरल सायन्स, सचिन वारुळकर सर जे जिओग्राफी उत्तम प्रकारे शिकवतात, वैजनाथ देंडुले सर जे आहेत ते हिस्ट्री, हनुमंत हांडे सर एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी आणि आनंद बिराजदार सर करंट अफेअर्स. ठीक आहे, तर ही बॅच जी आहे तर ती 23 जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका. तर मी तुम्हाला सांगतो की या बॅचमुळे तुम्हाला कोणकोणते फायदे होणार आहे किंवा या सबस्क्रिप्शन घेतल्यामुळे तुम्हाला कोणकोणते फायदे होतील. तर यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस जे आहे तर ते मिळणार. लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस जे असतात तर ते देखील तुम्हाला सॉल्व करताना मिळणार. या ठिकाणी तुम्ही जर का बघितलं तर सगळे लेसन्स किंवा कोर्स जे असतात तर ते वेल स्ट्रक्चर्ड आहे. आणि तुम्ही यामध्ये कितीही म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त एकाच बॅचसाठी या ठिकाणी सबस्क्रिप्शन घेताय. तर तुम्ही सबस्क्रिप्शन जेव्हा घेता तर तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारची बॅच, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कोणाचाही कोर्स जो आहे तर तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर का इथे बघितलं तर या क्लासमध्ये लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस ते तर आपण बघितलंच आहे. त्याचप्रमाणे एक डिटेल्ड रिपोर्ट आणि ॲनालिसिस जी आहे तर ती तुम्हाला मिळते. म्हणजे तुम्ही डेली त्या ठिकाणी काय वर्क करता, ठीक आहे, त्याची ॲनालिसिस जी आहे तर ते तुम्हाला मिळेल. सर्व स्टडी मटेरियल जे आहे तर ते तुम्हाला PDF फॉर्ममध्ये मिळतील. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर का इथे बघितलं तर पोलच्या माध्यमातून तुम्ही ॲन्सर्स देखील देऊ शकता. लाईव्ह लेसन्समध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. बरोबर आहे. तर इत्यादी फायदे जे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे लर्न एनी टाईम अँड एनीवेअर. म्हणजे तुम्ही घरबसल्या देखील हे लेसन्स जे आहे तर ते बघू शकता, कुठेही बघू शकता. त्याच्यावर बंधन नाही. टाईम जरी लाईव्ह लेसनचा असेल, ठीक आहे, त्या टाईमला तो लेसन लाईव्ह असेल, परंतु तुम्ही तो लेसन जो आहे तर तो नंतर देखील बघू शकता ठीक आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला जर का अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही अनअकॅडमी ॲप हे डाउनलोड करायला विसरू नका. त्याद्वारे MPSCमध्ये जा आणि सबस्क्रिप्शन या बटनावर क्लिक करा. ठीक आहे, यानंतर तुम्हाला हा पेज जो आहे तर हा पेज मिळेल. तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या मंथसाठी सबस्क्रिप्शन पॅक जे आहे तर ते दिसतं आहे. 1 मंथ, 3, 6, 12 आणि 24 मंथ. ठीक आहे, आणि त्याच्यासमोर त्याची जी कॉस्ट आहे तर ती देखील मिळते. 1260 1 मंथसाठी, 3 मंथसाठी 3150, 12 मंथसाठी 6300 आणि 24 मंथसाठी 7560. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे सबस्क्रिप्शन आहे. यावरून तुम्हाला कळलंच असेल की जसं जसं आपण जेवढ्या अधिक महिन्याचं घेऊ तेवढी आपली जी पैशाची बचत आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये होईल. जसं आपण एकाच महिन्याचा जर का विचार केला आणि 24 महिन्याचा जर का विचार केला तर तुम्हाला ऑलरेडी 75% ऑफ जे आहे तर ते मिळत आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरही तुम्हाला अजून 10% व्हॅल्यू जी आहे किंवा तुम्ही जे पे करताय त्यापैकी 10% व्हॅल्यू कमी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक रेफरल कोड आहे तर तो टाकावा लागेल. आणि तो रेफरल कोड मी तुम्हाला सांगतो, ANIKET कॅपिटलमध्ये आणि 72892. ठीक आहे, तर हा माझा रेफरल कोड आहे. हा यूज करून तुम्हाला अतिरिक्त 10% डिस्काउंट जे आहे तर ते देखील मिळतील. आणि त्यानंतर प्रोसीड टू पेवर क्लिक करा. ठीक आहे, त्याचबरोबर सबस्क्रिप्शनची जी लिंक आहे तर ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या ठिकाणी जर का बघितलं तर की फीचर्स काय असतील तर तुम्ही कुठूनही अभ्यास करू शकता. आणि जर तुम्ही 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्ही जवळपास 11 रुपये रोजचे खर्च तुमचा होईल. ठीक आहे, म्हणजे फक्त 11 रुपयामध्ये तुम्ही अनलिमिटेड असेस करू शकाल अनअकॅडमीवर. ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी डाऊट क्लिअरिंग सेशन्स जे आहे तर ते देखील मिळणार आहेत. लाईव्ह टेस्ट पण मिळणार आहे आणि EMI पेमेंट ऑप्शन देखील या ठिकाणी तुम्हाला मिळेल. ठीक आहे, त्यासाठी अनअकॅडमी हे लर्निंग ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद. यानंतर बघूया
की आपला जो कलम 20 आहे तर यामध्ये काय दिलं आहे की गुन्ह्याबाबत दोषी ठरवण्यासंबंधीचा हक्क. ठीक आहे. तर या कलमामध्ये 3 तरतुदी जी आहे तर त्या देण्यात आल्या आहे की त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे नो एक्स फॅक्टो लॉ, त्यानंतर नो डबल जिओपार्डी आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, म्हणजे कायदेतोड कायदा नाही. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की कोणत्याही व्यक्तीला घटना घडताना लागू असलेल्या कायद्याचा भंग केल्याशिवाय आरोपी समजले जाणार नाही आणि आरोप सिद्ध झाल्यास गुन्हा घडतेवेळी कायद्यात सांगितलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा जी आहे तर ती दिली जाणार नाही. म्हणजे कायद्यानुसारच त्याला शिक्षा जी आहे तर ती करण्यात येत असते. हे नो एक्स फॅक्टो लॉ म्हणजेच कायदेतोड कायदा नाही या तरतुदीमध्ये दिला आहे. त्यानंतर सेकंड तरतूद जी आहे ती म्हणजे दुहेरी शिक्षा नाही. म्हणजे एकाच व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अनेक वेळा शिक्षा जी आहे तर ती देण्यात येत नाही. म्हणजे त्याने एखाद्या व्यक्तीने चोरी केली असेल तर त्याला चोरीची शिक्षा जी आहे तर ती एकच वेळ मिळेल. समजा त्याला 3 महिन्याचा तुरुंगवास आहे तर तो फक्त 3 महिन्याचा तुरुंगवास करेल आणि पुन्हा समजा त्याला पकडले, ठीक आहे, त्याने काही केलं नाही आणि त्याने समजा पोलीसवाल्यांनी म्हटलं त्याला की याने पूर्वी जो आहे तर तो गुन्हा केला होता चोरीचा, बरोबर. तर मग त्या पूर्वी घडलेल्या घटनेसाठी ज्यासाठी तो ऑलरेडी शिक्षा भोगून आला आहे तर त्यासाठी दुहेरी शिक्षा जी आहे तर ती होत नाही. ठीक आहे. त्याचबरोबर तिसरा पॉईंट म्हणजे स्वतःविरुद्ध साक्ष. म्हणजेच एखाद्या गुन्ह्याबद्दल आरोपी असलेल्या व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती जी आहे तर ती करण्यात येत नाही किंवा केली जाणार नाही असा या पॉईंटचा अर्थ होतो. तर हे जे पॉईंट्स आहे तर या कलमाबद्दल कलम क्रमांक 20 आणि 22 याबद्दल नेहमी प्रश्न जे असतात तर ते विचारण्यात येत असतात. त्यासाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हे तिन्ही पॉईंट जे आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा, बरोबर. यानंतरचा पॉईंट जो आहे तर तो बघूया. तर तो म्हणजे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. तर कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीखेरीज हिरावून घेतले जाणार नाही असे कलम क्रमांक 21 मध्ये सांगण्यात आले. ठीक आहे. म्हणजे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीखेरीज हिरावून घेतले जाणार नाही. याचा अर्थ काय होतो की जेव्हा केव्हा आता समजा एखाद्या व्यक्तीला फाशी झाली असेल तर ते कायद्याने दिली आहे, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही व्यक्तीचे जीव जे आहे तर ते हिरावून घेतले जाणार नाही असे या कलमामध्ये सांगण्यात आले. ठीक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण बघतो की गोपालन खटला जो 1950चा होता, ठीक आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये असे म्हटले की कलम 21 नुसार असलेले संरक्षण जे आहे तर ते केवळ मनमानी कार्यकारी कृतीसाठी आहे, ठीक आहे, आणि मनमानी वैधानिक कृतीसाठी नाही. म्हणजेच राज्य जे आहे तर ते कायद्यानुसार जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे तर ते हिरावून घेऊ शकते. याचे कारण म्हणजे कलम 21 मधील कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया जी अमेरिकेच्या राज्यघटनेत दिलेल्या कायद्याची योग्य प्रक्रिया या शब्दरचनेपेक्षा वेगळी आहे. ठीक आहे. त्यामुळे काय झालं की भारतात कायद्यात दिलेली प्रक्रिया अयोग्य, अन्याय किंवा गैरवाजवी या कारणावरून कायद्याच्या वैधतेला आव्हान देता येणार नाही असे या खटल्यामध्ये सांगण्यात आले. परंतु जर आपण बघितलं की जे मनेका गांधी खटला होता 1978चा, ठीक आहे, तर यामध्ये जे गोपालन खटल्यामध्ये म्हणजे 1950च्या खटल्यामध्ये जो निर्णय देण्यात आला होता तर तो निकाल जो आहे तर तो अग्राह्य ठरवून कलम 21चा व्यापक अर्थ जो आहे तर तो विचारात घेतला. तर यामुळे जर कायद्यात दिलेल्या प्रक्रिया योग्य, न्याय आणि वाजवी असेल तरच व्यक्तीचा जीव किंवा जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे तर ते हिरावून घेतल्या जाऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी न्यायालयाने काय केलं की कायद्याची योग्य प्रक्रिया ही जी अमेरिकेची जी संकल्पना आहे तर याला स्वीकृती केली. आणि पूर्वी गोपालन खटल्यामध्ये कोणती प्रक्रिया होते ती म्हणजे कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया. ठीक आहे. त्याचप्रमाणे या कलम क्रमांक 21मध्ये अजून काही जे पॉईंट्स आहेत तर ते टाकण्यात आले. जसं की आपण त्यामध्ये बघू शकतो की मानवी सन्मानाने जगण्याचा हक्क असेल, उपजीविकेचा हक्क, खाजगीपणाचा हक्क, निवाराचा, आरोग्याचा, त्याचप्रमाणे 14 वर्षा वयापर्यंत मोफत शिक्षणाचा हक्क, निशुल्क कायदेशीर मदतीचा हक्क,
ठीक आहे. त्याचबरोबर एकांतरवासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क, त्याचबरोबर त्वरेने खटला चालविण्याचा हक्क, प्रदूषणमुक्त हवा व पाणी यांच्यासह चांगल्या पर्यावरणाचा हक्क. ठीक आहे. त्याचबरोबर अजून काही अनेक पॉईंट्स आहे ज्याद्वारे आपण बघू शकतो की 21मध्ये जे पॉईंट्स आहेत तर ते इन्क्लूड करण्यात आले. जसं राज्यातून घालवून न देण्याबाबतचा हक्क, जीवनावश्यक बाबी संबंधित कैद्यांचा हक्क, हतकडी घालण्याविरुद्धचा हक्क, अमानवी वागणूक मिळवण्याविरुद्धचा हक्क, माहितीचा हक्क, कीर्तीचा हक्क, दोषी ठरविल्याच्या निर्णयाविरुद्धचा अपील करण्याचा हक्क असेल, बेड्या घालण्यापासून किंवा बेड्या घालण्याविरुद्धचा हक्क, त्याचबरोबर झोप घेण्याचा हक्क आहे, ध्वनी प्रदूषणापासून मुक्ततेचा हक्क, वीज मिळवण्याचा हक्क. तर इत्यादी जे हक्क आहे तर ते कलम क्रमांक 21मध्ये देण्यात आलेली आहे. तर ही हक्के जी असतात तर ती सगळी नेहमी विचारण्यात येत असतात. त्यामुळे मी काही तुम्हाला एक्झाम्पल जी आहे तर ती दिली आहे. ठीक आहे. त्याची लिस्ट जी आहे तर ती आपण नेक्स्ट लेक्चर किंवा कोणत्याही लेक्चरमध्ये बघूया. यानंतरचा पॉईंट आहे तर तो म्हणजे शिक्षणाचा हक्क. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की जी आपली 86वी घटनादुरुस्ती आहे 2002ची, तर या घटनादुरुस्तीनुसार कलम 21A जे आहे तर ते भारतीय राज्यघटनेमध्ये टाकले आहे. तर या तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क असून उच्च किंवा माध्यमिक शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण जे आहे तर ते मूलभूत हक्क नाही. तर यामध्ये राज्य ठरविल त्या पद्धतीने 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद जी आहे तर ती कलम क्रमांक 21A मध्ये किंवा 21A टाकण्यात आली आहे. ठीक आहे. तर ही आपल्या कलम क्रमांक 21बद्दलची माहिती होती. यानंतर बघूया कलम क्रमांक 22मध्ये काय दिलं आहे तर अटक व स्थानबद्धतेविरुद्धचा हक्क किंवा संरक्षण. तर कलम 22नुसार अटक किंवा स्थानबद्धता केलेल्या व्यक्तीला काही खालील हक्क जे आहे तर ते देण्यात आली. यामध्ये अटक करण्याचे कारण स्पष्टपणे सांगितल्या जाण्याचा हक्क, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला अटक का बरं होत आहे तर त्याची कारण जे आहे तर ते सांगावे लागते. ठीक आहे. तुम्ही जर का मुंबई अधिनियम हे पुस्तक वाचले असेल तर त्यामध्ये देखील काही कलम आहे की त्यानुसार तुम्हाला प्रोसिजरनुसारच जावं लागते, बरोबर. आणि त्यानुसार सुरुवातीला कोणत्याही व्यक्तीला अटक करायची असेल तर त्यांना अटक करण्याची कारणे जी आहे तर ती आपल्याला सांगावी लागते, किंवा ती व्यक्ती नसेल तर त्यांच्या घरच्यांना देखील तरी आपल्याला सांगावी लागते. ठीक आहे. त्याचबरोबर कायद्याने व्यावसायिकाशी म्हणजेच वकिलाशी विचारविनिमय करण्याचा आणि त्यांच्यामार्फत बाजू मांडण्याचा हक्क जो आहे तर तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला अटक झाली असेल तर 24 तासामध्ये न्यायाधीशासमोर उपस्थित करण्याचा हक्क जो आहे तर तो देखील त्यांना असतो. ठीक आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला अटक झाली तर 24 तासामध्ये जवळचा जो काही न्यायालय असेल तर त्या न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर त्याला उपस्थित जे आहे तर ते करावेच लागते. आणि यामध्ये जो येण्या जाण्याचा किंवा प्रवासाचा जो वेळ असतो तर तो वजा केला जात असतो, तर तो यामध्ये ग्राह्य धरला जात नाही. ठीक आहे. त्याचबरोबर न्यायाधीशाने अधिक काळासाठी स्थानबद्ध ठेवण्याचा आदेश न दिल्यास 24 तासात सुटका होण्याचा हक्क जो आहे तर तो यानुसार दिला आहे. आणि स्थानबद्धता जी आहे तर ती मॅक्झिमम 3 महिन्यासाठी जी आहे तर ती होत असते. ठीक आहे. यापूर्वी या तरतुदीमध्ये दुरुस्ती करून 2 महिने जी स्थानबद्धता आहे ती करण्यात आली होती, परंतु ती ग्राह्य न मानता 3 महिने जी आहे तर तीच सुरू आहे. ठीक आहे. तर हे आपले पूर्ण स्वातंत्र्याचे हक्क झाले. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.